हर. आज आपला 21वा दिवस. सकाळच्या वाजल्यात 7, वार सोमवार. आता आपण निघालोय सीताराम बाबांच्या आश्रमावरून. तर सकाळ 7 वाजल्यात. तर आपण परत काल जिथून अर्धा 1 किलोमीटर वळलो होतो तर त्या रस्त्याकडे चाललोय. इकडं पाठीमागं नर्मदा मैया आहे. तर आता अर्धा किलोमीटर तिकडे जाऊ आणि मग रस्त्याला लागू. चला नर्मदे हर. रोडला जाऊन मिळतो. काल आपण ज्यावेळेस आलतो त्यावेळेस ज्यांनी आपल्याला तो आश्रम सांगितला होता अत्यंतच आश्रम आहे, पण ते म्हटले की सगळ्यांची व्यवस्था वगैरे होणार नाही, त्यामुळे आपण पुढे गेलतो. नर्मदे हर, नर्मदे हर हा तो आश्रम. त्या आश्रमात आपण आता बालभोग वगैरे घेतला. चहा बालभोग. आपण मागच्या आश्रमात बॅगी वगैरे ठेवून आपण परत माघारी 2 किलोमीटर चाललोय कुंभेश्वर तीर्थ म्हणून इकडं. तर रात्री आपल्याला ते माहीत नव्हतं, त्यामुळं आपण तास पुढं गेलो. आत्ता तिथं आश्रमात गेल्याच्या नंतर आपल्याला त्यांनी सांगितलं की मागं कुंभेश्वर तीर्थ आहे, तर ते बघण्यासाठी आपण परत चाललोय. आता बघू कुंभेश्वर तीर्थ. पुढं आल्याच्या नंतर आपली सरकारी माध्यमिक शाळा लागली. तालुका नांदोद, जिल्हा नर्मदा. बराच वेळ झाला आपण चालतोय. इकडचे किलोमीटर जरा काही मेळ खात नाहीत. 1 किलोमीटर सांगतात, जास्त निघतंय. सकाळ सकाळ आपण फिरून परत वापस आलोय कुंभेश्वर महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. बघू तिथालचं मंदिर कसं आहे काय आहे ते. हा रस्ता आहे, पूर्ण झाडे वगैरे. हे आलं कुंभेश्वर महादेव, श्री शनिदेव. मोठे आणि छोटे पण होते मंदिर. बघू आता आतमधून आपण. त्या तीर्थाचं खूप महात्म्य आहे नर्मदा परिक्रमेत असताना. बघू आता वरती जाऊन आपण कसं मंदिर आहे, कशी पिंड आहे ती स्वयंभू पिंड आहे. चाललोय आता वरती शनिदेवाच्या मंदिरात. शनिदेव इथं त्यांचा राग शांत करण्यासाठी आले होते. तो श्री राघवदेव. आपण खूप सकाळ सकाळी आलो, मंदिर अजून उघडते. आल्यावरती आपण कुंभेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन आता आपण आपल्या जिकडं आश्रमाकडं बॅगी वगैरे ठेवल्या तिकडं चालले. तर कुंभेश्वर महादेवाची जी पिंड आहे ती स्वयंभू आहे. ती स्वतः मार्कंडेय ऋषींनी तपश्चर्या करून महादेवाला प्रकट केलेलं आहे तिथं. आणि जे शनिदेव होते, आपण शनिदेवाचं मंदिर पण पाहितलं, तर शनिदेवांनी 5000 वर्ष तपश्चर्या केलेली या जागेवर. तर
शनिदेवांनी क्रोध शांत करण्यासाठी इथं तपश्चर्या केली ती. महादेवांनी शनिदेवांची नियुक्ती ह्याच्यासाठी केली ती की पृथ्वीलोक आणि स्वर्गलोकातील देवी देवता आणि माणसं वगैरे असतील तर त्यांचं पाप पुण्याचा हिशोब ठेवण्यासाठी शनिदेवाची नियुक्ती महादेवांनी केली ती. तर शनिदेवांना त्यानंतर एवढा क्रोध झाला तर तो क्रोध शांत करण्यासाठी त्यांनी महादेवाला उपाय विचारला. तर महादेव म्हटले की मी नर्मदा किनारी स्वयंभू प्रकट झालेलो आहे, तर तिथं जाऊन तुम्ही तपश्चर्या वगैरे करा. तर मग त्यांनी या ठिकाणी तपश्चर्या केली शनिदेवांनी. तसेच आपण खाली राहुदेवाचं मंदिर पण पाहितलं, तर त्यांनी राहुदेवांनी पण इथं तपश्चर्या केलेली आहे. आणि जे खाली आपण छोटी पणती आणि बडी पणती माता मंदिर पाहितलं, तर हे शनिदेवांचं शक्तिरूप आहे, शक्तिस्वरूप आहे हे दोन मंदिर. त्यामुळं हे जे कुंभेश्वराचं मंदिर आहे, स्थान आहे, हे नर्मदा परिक्रमेत खूप महत्त्वाचं स्थान आहे. तर आता आपण चालू आहे आपल्या आश्रमाकडं. चला 2 किलोमीटर आलतो आपण मागं परत वापस. आता परत आपण 2 किलोमीटर चाललो तिकडं. टाकलं पाठीवर रोज. आता निघू पुढं. मागं आश्रम होता, आपण तिथं ठेवलं होतं सगळं आपलं सामान वगैरे. दर्शन घेऊन आलो कुंभेश्वराचं कुंभीवनातून. हे पहिलं कुंभीवन होतं, कुंभी वनस्पती म्हणून आहे, तर त्यावरून याला कुंभीवन म्हणायचे पूर्वी. चला नर्मदा परिक्रमा मार्ग दाखवलाय पुढं. निळकंठ धाम राहिलं इथून 3 किलोमीटर. आता बघू आपण पुढं गेल्याच्या नंतर तर रस्ताच परिक्रमेतला आहे का आतमध्ये वळून जायचं. इथे पुढं आश्रम लागलं, हे नर्मदा आश्रम कोठारा. बालभोग वगैरे तर झालाय, चिवडा झालाय सकाळी. आपण इथं थांबलेत बाकी परिक्रमावासी. ते बारीक आश्रम आहे एकदम. कंचनवन आश्रम, हनुमंतेश्वर 2, निळकंठांपैकी 3, देवाश्रमाकडे 6, म्हणून एक रोड जात होता. पण मधून चाललोय 1.5 किलोमीटर कमी लागते. हे कठोराचे गाव होतं कोठरा, तर याच्यामधून रोड आहे जो की निळकंठ धामला पोहोचतो. काही परिक्रमा सरळ जातात, रोडने मागं जो रोड आहे, पण रोड सोडून आला मागचा. आता सरळ चाललोय आपण. चला बघू निळकंठ धाम. खूप मोठं मंदिर निळकंठ धामला. कसं येते पाहू आता. आज गावातून आल्याच्या नंतर आपल्याला हा बोर्ड लागला, इकडं रोड आहे आपल्याला जायला नर्मदा परिक्रमा मार्ग. मध्ये यार 2 रोड जात आहेत इकडं. नर्मदे है, कौन सा मार्ग है? ये वाला ना. नीलकंठ धाम इतना से कितना दूर है? 2.5 किलोमीटर इकडे. 2 किलोमीटर आहे. आपण चाललो इकडं मार्ग आहे. दोन्ही बाजूने केळीच पिके. आपण चाललोय इथून. इकडं कापूस. रस्ता लागला म्हणून आल्याच्या नंतर. इकडनं आलं आपलं प्रत्याने जातं, परत सरळ रस्त्याने जायचं. इकडं हा झेंडा वगैरे बांधलेला दिसला, केळी वगैरे.
दोन्ही बाजूनी तुरी चालू बांधावरून. मग त्या कठोरा जागा कोठरा गावाचं नावं लक्षात राहत नाही. त्या गावातून निघल्यापासून असाच रोड आहे पूर्ण. आपल्याला पुढे कोणतं तरी गावी वाटते. मग हे निळकंठ धाम पोहायच्या लागं. रस्त्याकडून रोड होता पण तिकडून खूप लांब असल्यामुळं आपण शॉर्टकटमधून घेऊन आलोत. पूर्ण बागायती एरिया आहे. नर्मदा मैया जवळच आहे. तुरीमध्ये मिरच्या केल्यात मध्ये. नर्मदे हर. झाडातून रस्ता निघाला. हा एक बारका रस्ता लागला आपल्याला समोर. कुठे वळायचं इथे इकडं दाखवले मला समोरच. असं नाही इकडं. पूर्ण असा रस्ता लागला आपल्याला. बराच वेळ झाला. दोन्हीकडे झाडेत. रस्ता फक्त थोडासा बारीक आहे टू व्हीलर गाडीचा. पुढं गाव आहे. त्या गावातून आपण आपल्याला पुढं जायचं आहे निळकंठ धाम पोहायच्याला. कसंच तरी मंदिर आहे. नारळ वगैरे ठेवले तिथं भरपूर. चला विचारू इथं. हे गाव लागलं आपल्याला. आलो गावामध्ये आता. मंदिर सीधा ना. नर्मदे हर. मंदिराकडे चाललोय. निळकंठ धाम मध्ये आता पोहायच्याचं. बघू शकता इकडं आपण बॅक साईडने आलोत. हे बॅक साईड आहे. नर्मदे हर. मेन गेट आगे है ना. अच्छा हे निळकंठ धाम. बघू आपण आता आतमधून कसं आहे. मस्तपैकी झाडं वगैरे आहेत. मंदिर इस तरफ. ये मंदिर है ना. इकडं मंदिर आहे. बघू शकतो तुम्ही मंदिर वगैरे. आता निळकंठ सत्संग भवन. मंदिराकडून मेन गेट कडून येणारा रस्ता आहे. लॉकर जुता घर वगैरे निळकंठ पेपर्स. मंदिरात दर्शन वगैरे घेऊ आता. नंतर राहिलेला सहजानंद द्वार. चप्पल वगैरे काढू आपण इकडं आता. निळकंठ द्वार. स्वामीनारायण महामंडप अखंड धून मंदिर. हे निळकंठ धामचं मेन मंदिर. चला वरून बघू आता. आतमध्ये दर्शन घेऊन. निळकंठ सरोवर. नर्मदा मैया.
पलीकडचे दिसतंय पात्र, ते नर्मदा मैयाचं पात्र आहे. कंठवर्णीय भगवान मंदिर. पूर्ण असा राऊंड फिरून आलाय. ते पाणी वगैरे सगळं गेट आहे. आपण बॅक साईडने आल्यामुळं आता जाऊ आपण मेन गेटनी. ते बालस्वरूपचे घनश्याम लाला मंदिर, काहीतरी काम चालू आहे वगैरे आतमध्ये. कष्टभंजन श्री हनुमानजी महाराजाचं मंदिर आहे. चला हनुमंतरायाचं दर्शन घेऊ. सोई अमित जीवन तुझ पावे. महिन्याचं पात्र. इथं जरा पाणी कमी आहे थोडे जरा. आपली बाकीची पुढे आबा नामदेव भाऊ. चला आता आपण चाललोय परत. आपल्याला लई वेळ एका जागेत थांबून नाही जमत. आपण पाठीमागच्या बॅक साईडच्या गेटने आलतो. तर हे फ्रंट साईडचं गेट आहे. चला मग आपण परत आपल्या परिक्रमा मार्गावर. पार्किंग वगैरे तीर्थालय वगैरे तिकडे दिसतंय. चला निघतोय आपण आता पुढं. बघू रस्ता कुठून येते आपल्याला जायला बाहेर. चला आपण आता निळकंठ धामच्या बाहेर आलोय आपण. हे त्यांचं रस्त्यावरचं मेन गेट. निळकंठ धाम मार्ग दाखवलाय. निळकंठ धामपोळीचा परिक्रमा मार्ग. नर्मदा परिक्रमा मार्ग. आता आपण जांबवंत यांची तपोभूमी पाहिली. पुढे गेल्याच्या नंतर कुबेरेश्वर धाम आहे आपला परिक्रमा मार्ग. आपण इकडनं चाललोय. आपण ज्या झाडा बसलो होतो वर पाहितलंच नव्हतं आपण. सगळे पूर्ण माकडे वरती. झाडात दिसत नाहीत. पलीकडे एक बसलंय, खाली एक आहे, ते एक आहे, इथे एक दिसतंय. नर्मदे हर दो सबको एक एक दो. बाबांनी प्रत्येकांना एक एक केळीचे चिप्स वगैरे दिले. परत म्हणतो आम्ही जागे असतो बरं झालं असतं.
उजवीकडे मार्ग दाखवला आपल्याला आता. उजवीकडे जाऊ. इकडं पूर्ण केळीची एरंडाची शेती आहे. हे कशा झाड आहे ते? निलगिरी सारखेच झाड दिसते ते. निलगिरी वन. पाणी वगैरे घेऊ इथं आता. इकडा रस्ता आहे मारेवा भक्ती संघटन चांदूद. नाही आलाय पूल. सीधा ना अलीकडं कुबेर भंडारी वगैरे आहे पलीकडं. हा तिकडेच पूल जातो. ते समोरचे दिसतंय ते नलेश्वर महादेवाचं मंदिर आलंय जवळ. याच्या किनाऱ्यावर एक मंदिर आहे जे की पूल क्रॉस केल्याच्या नंतर लागतं आपल्याला. नागेश्वर महादेव मंदिर. काम वगैरे चालू आहे मंदिराचं. दरवाजा वगैरे लावलेला आहे त्यामुळे आतमध्ये नाही जाऊ शकत. बाहेरूनच दर्शन घ्यावं लागेल. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकम्. नागेश्वर महादेवाचं मंदिर दर्शन घेतलं आपण आत्ताच. आणि आपण महादेवाच्या मंदिराच्या पाठीमागून जो किनाऱ्यावरून रोड जातो आपण तिकडे चाललोय आता. पुढं आपल्याला कर्जत नदी वगैरे लागते तर बघू त्यामध्ये पाणी वगैरे आहे का. जर पाणी असेल तर बोटीने पार करावं लागेल आणि कमी असेल तर बघू जायला जमतंय का ते. असा रोड लागलाय आपल्याला पुढं. तिथून आपण कडेने आल्यावर नर्मदा मैया. पात्र खूप मोठं आहे फक्त पाणी कमी आहे. हे वरती डॅम जे होते त्यामुळे अडवल्यामुळं पाणी इकडे जरा कमी आहे. हा मगाच आपण पूल पाहितला पुलाखालून गेलतो तो पूल. काहीतरी काम चालू आहे तिथं. रस्ता असा इकडे ना मोठं असं पात्र झालं इथं मैयाचं. वरून एक रोड जातोय आणि खालून एक. आपण आता खालून चाललोय. पुढे बोटीवाले दिसत आहेत काही मुलं. भरपूर मोठं पात्र झालंय मैयाचं इथं. पण बऱ्याच वेळपासून असं तटावरून चालतोय. रोज थोडं का होईना पण असं भेटलं पाहिजे चालायला. आनंद होतो भारी वाटतंय. बघू कर्जत नदी अजून किती लांब येते.
त्याच्यावर पाणी असं वाटते. नर्मदे हर वो करजन जो नदी है वो बोट से पार करनी पड़ती है क्या? वहाँ बोट है ना वहाँ? अच्छा हाँ. चला पुढं आपल्याला कर्जन नदी लागेल. त्यात बोटीनेच पार करावं लागेल. ती विचारलं आपण, बोट वगैरे आहे तिथं. बराच वेळ झाला की नाक्यापर्यंत चालतोय. तर जलाराम आश्रम म्हणून वरती पाठी वगैरे दाखवली. तर जलाराम आश्रम अन्नक्षेत्र. पण आपल्याला जायचं किनाऱ्या किनाऱ्याने. पुढं शुकदेवाचं मंदिर आहे. आपण तिकडं चाललोय. रस्ता राहिली पुढं अजून. सीधा सीधा. हो ठीक आहे चलेगा. कुठून? लांब येतो ना त्या गावातून रस्ता. ते आश्रम म्हणजे काही रस्ता नाही आला लगेच. रस्ता आहे कडे ना. एवढंच इथं निघले. आता आपण निघू. चालायचं बघा काका. शूटिंगचं ना काही वाट लावू. नाही ही कर्जन नदी लागली आपल्याला. आता हे नर्मदा मैया आणि कर्जन नदीचा संगम इथं. पलीकडे हे पूर्ण नर्मदा मैयाचं पात्र. पलीकडचं कोरडे पाणी खोले असल्यामुळं पलीकडचे नावाडी दिसत आहेत. ते येत आहेत आपल्याला न्यायला. निघले तिथून. तर आपण बोटमध्ये बसून पलीकडे जाऊ. नर्मदा मैया मागं नदी मिळल्यापासून चांगला प्रवाह चालू आहे. वाहता प्रवाह. इकडं पलीकडं मुलं मासेमारी वगैरे करतायत. ते मागे जे झाडी वगैरे दिसते तर ते व्यासबेट. तर आपण पुढं वरती चढावर शुकदेव मंदिर आहे. बघू आपण शुकदेव मंदिरापाशी जाऊ आज रात्री. बघू तिथं पुढं आश्रम असेल तर, नाही तर मग तिथंच थांबू मंदिरात. पण खालून आलो वर. खालून चढत आलो. थोडा पुढं गेलो आणि परत तिथून रस्ता होता. तर वरती मंदिर आहे. तिकडं मंदिराकडे चाललोय. शेळ्या येतात पूर्ण. मंदिर के पास आश्रम है. अच्छा ऊपर ना. वो मंदिर है ना. हाँ राधा कृष्ण. अच्छा उसको पास में. आश्रम ऊपर आहे का? चला. फार जुना पुराणा आश्रम दिसतो इथं. पूर्ण गवत वगैरे झालंय पायऱ्यांवर. बुक वर गेल्याच्या नंतर काय कसं आहे ते. मोठा दरवाजा आहे लाकडी. चला आतमध्ये जाऊ त्याच्यातून.
वरती आल्याच नंतर एकदम सगळं शुकदेवेश्वर मंदिर, शुकदेव क्षेत्र, जुनं मंदिर आहे इथं, राधाकृष्ण मंदिर, नक्षत्र वगैरे.